Cancer Healer Center, a new beginning. भारतानं पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार. अझहरच्या कुटुंबातील एकूण 10 जणांचा मृत्यू. मसूद अझहरचा भाऊ जैशच्या शस्त्र विभागाचा प्रमुख होता. माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अझहरची प्रतिक्रिया. तर भारतीय सैन्याकडून अझहरचा शोध सुरू. जैशचा हेडक्वार्टर मरकज सुभान अल्लाह भारताच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त. जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच मुख्यालयामध्ये राहायचा. मसूद अझहर हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले. जैश-ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार. भारताच्या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 6 मोठ्या कमांडरचा खात्मा. मुदस्सीर, हाफिज अहमद, अब्दुल मलिक, वकास आणि कमांडर हसन भारतीय एअर स्ट्राईकमध्ये ठार. पुरीत येथील लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबने याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. भारताच्या हल्ल्यामध्ये जैश-ए मोहम्मदचे 4, लष्कर-ए-तैयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 तळ उद्ध्वस्त. एअर स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान झालं. जैश-ए मोहम्मदची कबुली. भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला. कसाबचा ट्रेनिंग कॅम्प मरकज-ए-तैयबा उद्ध्वस्त. भारताने उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर केला. भारताने आज जबाबदारीने कारवाई केली आहे. भारत सरकारकडून स्पष्ट. भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणी हल्ले. हल्ल्यामध्ये पाकमधील एकाही सामान्य नागरिकाच्या मृत्यूची नोंद नाही. भारतीय लष्कराची माहिती. भारताकडून मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरिदके, कोटली, सियालकोट, भिंपेर, गुलपूर या 9 ठिकाणी हल्ला. पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही. भारताकडून स्पष्ट. देशासाठी गौरवाचा क्षण. भारतीय सैन्याने संपूर्ण तयारीनं हल्ला केला. मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींकडून भारतीय लष्कराचं कौतुक. भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा. भारताला दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईचा पूर्ण अधिकार. अमेरिकेचा भारताला पाठिंबा. भारताला रशिया आणि इस्रायलचा पाठिंबा. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायलकडून समर्थन तर रशियाकडून भारत-पाकिस्तान तणावाची चिंता करत दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन. भारतानं पाकिस्तानमध्ये केलेला कारवाई खेदजनक. भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता राखावी. चीनचं आवाहन. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा यांची बैठक. बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबत चर्चा झाल्याची माहिती. मुंबई, पुणे, कल्याण, नाशिक, रत्नागिरी, दिल्ली आणि अमृतसरमध्ये मॉकड्रिलला सुरुवात. नागरी संरक्षण दल, होमगार्ड, अग्निशमन दलाच्या उपस्थितीमध्ये प्रात्यक्षिक. युद्धाच्या पूर्वतयारीसाठी नागरिकांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण. पाकिस्तानची हवाई हद्द 48 तासांसाठी पूर्णपणे बंद. इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, कराची परदेशी विमानसेवा थांबवली. पेशावर विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांची पळापळ. पाकिस्तानला पुन्हा एअर स्ट्राईक होण्याची भीती. जम्मू, अमृतसरसह देशातील 9 विमानतळं